गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आता सकाळचे 10 वाजलेत. जसं थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा सकाळचे 9:45 लगभग झालेले आहेत आणि मी सकाळी 8:30लाच उठलेलो. अ, जरासा टाईम गेला म्हणजे अंघोळ-बिंघोळ हे करेपर्यंत. परत जरासं पाणी पण आलेलं. कधी मी असं पाणी भरत नाही, पण आज पप्पा पण होतेच भरत आणि मम्मी पण आज स्टॉलवर गेलेली आहे. तर त्याच्यामुळे मला पाणी वगैरे भरायला लागलं, तर जरा टाईम गेला आणि आपली खिडक्या वगैरे लागून झालेल्या आहेत. या घराच्या खिडकीचं काम चालू होतं मधीत. जे सेकंड ब्लॉकला तुम्ही बघितले असाल की खिडक्या लागल्या नव्हत्या आणि ह्याच्यामध्ये आपल्या खिडक्या लागून झालेल्या आहेत. आणि पप्पा चाललेत बाहेर आपले बुलेट घेऊन जरासं डॉक्टरकडे चाललेले आहेत. काय माहिती किती वेळात येतील ते. तर 8:30लाच मी चाय वगैरे पिऊन झालेलो, म्हणजे 8:30ला उठलेलो ना, त्याच्या 10-15 मिनिटानंतर आंघोळीनंतर मी चाय वगैरे पिऊन झालेलो आहे. कारण मम्मी मला बनवून गेलेली चाय तोच गरम केला आणि पिला चाय. आपला हे बघा लॅपटॉप बिपटॉप काढून ठेवलेला आहे. पण त्याच्या पहिले लागले जराशी भूक, तर आपण जरा किचनमध्ये जाऊया आणि जरा सँडविच वगैरे बनवतो. हे बाबा मका तर मी गरम ठेवलेलाच, म्हणजे उकळत ठेवलं. जरा मी थोडक्यामध्ये माझी माहिती देते एज्युकेशनची. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली 19मध्ये आणि त्याच्यानंतर कोविड आला. त्याच्यानंतर मी आपल्या पप्पाच्या टेंडर, म्हणजे मेकॅनिकल टेंडर उचलतात पप्पा, आणि ते टेंडर भराचं काम, पेपर वर्क, कोटेशन अँड साईटवर व्हिजिट करणं, हे माझं काम आहे. अँड आता सध्या म्हणजे मी गेल्या एखाद वर्षापासून मी फॉरेक्स ट्रेडिंगवर लक्ष देतो. म्हणजे दिवसभरामध्ये काय काय लेक्चर्स पण बघतो, पप्पांचं कामही करतो आणि संध्याकाळचे म्हणजे 8 ते कमसे कम 10 या 11 वाजेपर्यंत मी फॉरेक्स ट्रेडिंगचे म्हणजे ॲनालिसिस करत असतो. मी माझे स्ट्रॅटेजी वर्कआउट होतात का ते बघत असतो आणि मी काही चॅलेंज पण घेतलेले आहेत फंडेड फर्मचे. तर सध्या आता फटाफट पहिले खाऊया अँड आणि बसूया आपल्या जरासे ट्रेडिंगचे लेक्चर बघत. आपल्याला तर मका पण आपला रेडी आहे आणि इथं कांदा आणि पनीर अँड हे बघा पिचकू वगैरे म्हणजे सगळे काढून ठेवलेलं आहे. सँडविचची म्हणजे स्टफिंग वगैरे झालेली आहे सगळं. मॅवनीज, कांदा, पनीर आणि मका एक लेअर झालेलं आहे. वरती लेअर टाकतो आणि मशीनीवर टाकतो. इथं सँडविच आपले रेडी झालेत. बघू शकता किती वाट लावलेली आहे मी, आणि किचन पण मी पुरा वाट लावलेला आहे. तर जरासं माझ्याकडनं चुकी झाली की सँडविचच्या खाली जी ही मशीन असते ना, त्याच्या खाली तेल लावायचं असतं. मी तेल लावायला विसरलो, डायरेक्ट रेडी केले सँडविच आणि ह्याच्यामध्ये टाकले. त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. तर चालतंय, आपल्यालाच खायचं आहे, कोणाला कुठं प्रेझेंटेशन करायला जायचं आहे आपल्याला. माझा खाऊन पण झालेला आहे आणि पप्पा कुठे गेलेले डॉक्टरकडे, ते पण आलेले जरा टी व्ही वगैरे बघतात. आता मी आपला लॅपटॉप चालू करतो आणि मी जरासं माझं काम करून घेतो. तर चला. तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आपल्या म्हणजे सोफा आम्ही मागवलेला मुंबईवरून, ते आपले पार्सल आलेलं आहे. तर ते बघा आमचे पप्पा पण तिथं बाहेर आहेत. ही आमची मम्मी मम्मी आणि ही ताई. तर ही आता आम्ही हा सोफा आहे ना अनबॉक्सिंग करतो. मी आता फाडते एका साईडनं, व्हिडिओ प्रूफ पण होईल आणि हा फटाफट फाडून बघतो कसा आलाय. असं बघतायत व्यवस्थित आहे की कसं काय बघूया. बातम्याचे दोन ते सफेद नको होतं, म्हणजे मळल होते बसून बसून हात लावून. सोफा काढल्या पप्पा आणि ताई बसली. हो पप्पा नंतर बसवा, पहिले आतमध्ये घेवा. चला चला, तो पण फोडून बघा हे आतमध्ये ठेवून. हो पप्पा, एक सोफा अनबॉक्स झालेला आहे. आता दोन ते बघूया बरोबर आलेत काय. आणि फटाफट आहे त्या जागेवर लावून टाकू. त्यासाठी मागवलेली त्या जागेवर फटाफट लावून टाकू. चला नीट न्या आता मी आपल्या साईडला झुकवणार आहे. एक सेट झाला आहे आमचा. हा सोफा मध्ये ठेवला आहे आम्ही डायरेक्ट. आता प्लॅस्टिक बिस्टिक ठेवून देऊ, कारण गणपतीची तयारी आहे. ते सगळे पोस्टर्स वगैरे पण चेंज होणार आहेत आमचे. सगळे हे पोस्टर जे फाटले फुटले सगळे पोस्टर चेंज होणार आहेत. आपले सोफा झालाय ठेवून. आता दुसरा सोफा अनबॉक्सिंग.
जा तिसरा आयटम बघा. हा एक प्रकारे टेबल आहे मम्मा. मस्त. फुल सेटचा एक फोटो काढायला पाहिजे. त्या साईडवर टाकायला की इट्स गुड. सगळे सोफा सेट झालेला आहे आमच्या. आणि हे बघा सगळ्यांचं आहे ते. स्क्रू असतील बघ त्याच्यात तरी. अजून त्याच्या खाली असेल बघ. हे सगळ्यांच्या सोफा खाली लागण्याचे स्क्रूज दिलेले आहेत, ते आम्ही मारू.